तर तुम्हाला असं दिसेल की उद्योगांमध्ये आज कुठल्याही कारखान्यामध्ये जर तुम्ही गेलात, पुण्यात जा, दिल्लीमध्ये जा, नाहीतर चेन्नईमध्ये जा, तुम्हाला असं आढळून येईल की अगदी हॉटेल असो, हॉस्पिटल असो, नाही तर कारखाना असो, साधारण 90% 80 ते 90% कामगार हे कॉन्ट्रॅक्टवरती काम करतात. बरं. हां. आणि 10% हे कंपनीच्या रोलवरती स्वतःचे कामगार कर्मचारी म्हणून दाखवलेले असतात. हे आजचं वास्तव आहे. हो. आता या वास्तवाच्या संदर्भामध्ये आपल्याला हे कायद्यांचा कोणावर काय परिणाम होईल हे आपण बघूया. बरं. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया त्याचा जो जोरदार परिणाम होणार आहे, ताबडतोबीचा परिणाम होणार आहे, तो संघटित क्षेत्रातल्या कामगारांवर होणार आहे. आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना त्याचा लाभ होणार आहे. हा जो दावा आहे तो ऍक्च्युली दावा नसून कावा आहे. म्हणजे हे दावे जे आहेत हे ऍक्च्युली कावे आहेत. का मी म्हणतो, कोणाला वाटेल हे माझं राजकीय विधान आहे. एक एक तरतूद आपण बघू. एक तरतूद पाहूया. म्हणजे माझं विधान सोडून द्या, माझं विधान कधी अतिशयोक्त असेल सोडून देऊ आपण. आता पहिल्यांदा आपण जे कामगार कंपनीच्या रोलवरती असतात त्यांचं काय होईल ते आपण बघू. आज अशी तरतूद आहे कायद्यामध्ये, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्टमध्ये, की जर समजा एखाद्या कारखान्यामध्ये 100 पेक्षा जास्ती कामगार काम करत असतील आणि तो जर कारखाना बंद करायचा असेल किंवा त्या कारखान्यामध्ये कामगार कपात करायची असेल किंवा तिथे ले ऑफ द्यायचा असेल तर सरकारची पूर्व परवानगी घ्यावी लागते. बरोबर. आता त्यांनी ही संख्या 100 वरून 300 केलेली आहे. आता ह्याचा परिणाम काय होणार आहे? याचा परिणाम असा होणार आहे की भारतामध्ये जेवढे कारखाने आहेत त्यातले 95% पेक्षा जास्ती कारखाने आणि जवळजवळ 90% पेक्षा जास्ती कामगार संख्या ही 300 पेक्षा कमी कामगार असलेल्या फॅक्टरीजमध्ये ही सेवेमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ आज हे प्रोटेक्शन हे 95% आस्थापना, फॅक्टरी आस्थापना आणि जवळजवळ 90% जास्ती कामगार यांचं काढून घेतलेलं आहे. म्हणजे आज विदाऊट एनी परमिशन, विदाऊट एनी इन्फॉर्मेशन ते स्ट्रेट त्यांना कामावरून काढू शकतात.